हिअर वी हॅव सीन फोकल लेंथ. फोकल लेंथ म्हणजे काय असणार आहे? डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड द प्रिन्सिपल फोकस इज कॉल्ड ॲज फोकल लेंथ ऑफ द लेन्स. फोकल लेंथ कशाला म्हणायचं आहे? तर डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस, याला काय म्हटलेलं आहे? फोकल लेंथ. आता फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स मिरर लेन्स, आणखीन फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इथं दाखवलेले आहेत. पॅरलल बीम ज्या वेळेला येणार आहेत, पॅरलल बीम ऑफ लाईट कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट, लेन्समधून रिफ्रॅक्शन झाल्यानंतर ऑल द रिफ्रॅक्टेड रेज मीट ॲट अ पॉईंट ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस दॅट इज कॉल्ड ॲज फोकस. मग दूरवरती जो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे त्या ऑब्जेक्टकडून येणारे रेज हे काय असणार आहेत? पॅरलल असणार आहेत आणि त्याची इमेज कुठे फॉर्म होणार आहे? फोकसला फॉर्म होणार आहे. आता क्लिअर इमेज ज्या ठिकाणी मिळते तो म्हणजे काय असणार आहे? फोकस. आणखीन फोकल लेंथ कसा फाईंड करायचा हे तुम्ही स्पेरिकल मिररसाठी 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहे. हाऊ टू फाईंड द फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर हा बघितला आहे तुम्ही. मग तसंच याला लेन्ससाठी सुद्धा तुम्हाला स्टडी करायचं आहे. मग फोकल लेंथ दिलेला लेन्स आहे आणि त्या लेन्सची फोकल लेंथ जर फाईंड करायची असेल तर त्याला काय काय लागणार आहे? कॉन्व्हेक्स लेन्स, स्क्रीन लागणार आहे, त्याच्यानंतर मीटर स्केल आणि लेन्स ठेवायसाठी असलेलं स्टँड. जसं तुम्ही मिररसाठी केलं तसाच एक्सपेरिमेंट इथं करायचं आहे. आणखीन त्याची जी हे असणार आहे, मांडणी असणार आहे ती कशी असेल? तर इन धिस वे. इथं तुम्ही टेबलवरती स्टँडवरती काय ठेवलेलं आहे? कॉन्व्हेक्स लेन्स ठेवलेली आहे. आणि आता इथं ऑब्जेक्ट म्हणून काय दाखवलेलं आहे? कॅन्डल दाखवलं आहे. मग ऑब्जेक्ट आपण काय केलेलं होतं मिररसाठी? जे काही दूरवरती ट्रीज असेल, प्लेग्राऊंड असेल, बिल्डिंग असेल ते तुम्हाला दिसत होतं, पोल दिसत होता, इलेक्ट्रिक पोल काय दूरवरचं असेल ते ऑब्जेक्ट त्या मिररपासून, म्हणजे ते आता इथं लेन्स आहे त्या लेन्सवरून इथं एक स्क्रीन ठेवलेली होती आपण, ती स्क्रीन पुढे मागे करून आपल्याला एक शार्प इमेज त्या ऑब्जेक्टची मिळाली होती. आणि त्याच्यानंतर तुम्ही डिस्टन्स फोकल लेंथ फाईंड करण्यासाठी काय बघितलं? तर जो मिरर ठेवलेला होता तो मिरर आणखीन स्क्रीन, तुम्ही जो काय पेपर स्क्रीन ठेवलेली होती, कागद उभा केलेला होता, ती स्क्रीन जी आहे ते डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? फोकल लेंथ. मग आता इथं कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ फाईंड करायची आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा तोच एक्सपेरिमेंट करायचा जसं तुम्ही मिररसाठी केलं होतं तसं. ज्या वेळेला दूरवरच्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला स्क्रीनवरती क्लिअर दिसते ते स्क्रीन आणि कॉन्व्हेक्स लेन्स यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? फोकल लेंथ असणार आहे. मग आता तेच इथं तुम्हाला दिलेलं आहे. काय करायचं आहे? स्क्रीन keeping the screen fixed, obtain the clear image of distant object like tree or building with the help of lens on the screen. आणि measure the distance between the screen and the lens with the help of meter scale. Now turn the other side of the lens. आता लेन्सला दोन्ही सरफेस काय असणार आहेत? त्याच्या रिफ्लेक्टिंग सरफेसेस, दोन्ही सरफेसेसमधून काय होणार आहे? त्याचं रिफ्रॅक्शन होणार आहे. म्हणून एका सरफेसची फोकल लेंथ फाईंड करायची आणि ती काढल्यानंतर काय करायचं आहे? स्क्रीन किंवा फोकल लेन्स जी आहे ती लेन्स टर्न करून ठेवायची, म्हणजे ही बाजू जी आहे ती इकडं येईल अशा ह्यानं स्टँडवर ठेवायची आहे. आणि या सरफेसची सुद्धा काय करायची आहे? फोकल लेंथ फाईंड करायची आहे. नाव टर्न द अदर साईड ऑफ द लेन्स टुवर्ड द स्क्रीन. अगेन ऑब्टेन द क्लिअर इमेज ऑफ डिस्टंट ऑब्जेक्ट ऑन द स्क्रीन बाय मूविंग द लेन्स फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. आणि डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन आणि लेन्स मेजर करायचं. मग स्क्रीन आणखीन लेन्स यांच्यामधलं, स्क्रीनवरती काय असणार आहे? दूरवरच्या ऑब्जेक्टचं इमेज असणार आहे आणि लेन्स यांच्यामधलं डिस्टन्स जर आपण मेजर केलं तर ते तुम्हाला काय असणार आहे? दॅट इज फोकल लेंथ ऑफ द लेन्स, ती असणार आहे फोकल लेंथ. आता मिररला लेन्ससाठी इट इज बाउंडेड बाय 2 सरफेसेस. ट्रान्सपरंट मीडियमचे दोन सरफेसेस आहेत म्हणून त्याला फोकससुद्धा किती असणार आहेत? 2 असणार आहेत. मग त्या 2 फोकस फाईंड करून घ्यायच्या. फोकल लेंथ कशी फाईंड करायची त्याच्यासाठी इथे एक एक्सपेरिमेंट दाखवलेला आहे. आता फोकल लेंथ फाईंड केल्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे पुढचा नेक्स्ट पार्ट? तर व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द
स्क्रीन कॉल्ड. मग डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड स्क्रीन त्याला काय म्हटलं आहे, फोकल लेंथ म्हटलेलं आहे. आणि डिस्कस द रिलेशन, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दिस डिस्टन्स अँड द रेडियस ऑफ कर्व्हेचर. आता फोकल लेंथ आणखीन रेडियस ऑफ कर्व्हेचर यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, तर फोकल लेंथ ही रेडियस ऑफ कर्व्हेचरच्या हाफ असते. फोकल लेंथ ही काय असते, रेडियस ऑफ कर्व्हेचरच्या हाफ असते. The image of distant object is obtained close to the focus of the lens, hence the above distance is focal length of the lens. आता जो काही दूरवरती डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणजे काय, द ऑब्जेक्ट विच इज फार अवे फ्रॉम द लेन्स, त्या ऑब्जेक्टचं इमेज जी आहे ती इमेज कुठं फॉर्म होते, इट फॉर्म्स ॲट क्लोज टू द फोकस. ती फोकस पशी फॉर्म होणार आहे आणि त्या डिस्टन्सला काय म्हटलं आहे, फोकल लेंथ. आणि फोकल लेंथ आणखीन रेडियस ऑफ कर्व्हेचर यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, तर फोकल लेंथ इज हाफ द रेडियस ऑफ कर्व्हेचर हे येणार आहे. आता व्हॉट विल हॅपन इफ वी यूज अ कॉन्केव लेन्स इन धिस एक्सपेरिमेंट. आता कॉन्व्हेक्स लेन्ससाठी बघितलं आणि कॉन्केव लेन्स जर वापरली तर काय होणार आहे. आता कॉन्केव लेन्ससाठी तुम्ही आता इमेज फॉर्मेशन ऑफ द ऑब्जेक्ट बाय कॉन्व्हेक्स लेन्स आधी बघूयात आणि नंतर तुम्हाला कॉन्केव लेन्ससाठी एक्सप्लेन करते काय होईल, ते काय असणार आहेत ऑब्जेक्ट आणि इमेज कसं असणार आहे हे. वी विल स्टडी इट लेटर ऑन. फर्स्ट वी विल स्टडी द इमेज फॉर्मेशन फॉर कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्ससाठी पहिल्यांदा बघूयात. आता पहिल्यांदा कॉन्व्हेक्स लेन्समधून एखाद्या ऑब्जेक्टची इमेज कुठे फॉर्म होणार आहे. मग ऑब्जेक्टच्या पोझिशन्स असतील डिफरंट. इन्फिनिटीला असेल ऑब्जेक्ट ॲट F1ला ठेवलेला असेल, इन बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर यांच्यामध्ये असेल. मग इमेजची पोझिशन कुठे असणार आहे ते फाइंड करण्यासाठी, म्हणजे इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स लेन्स हे स्टडी करण्यासाठी आपल्याला 3 इन्सिडंट रेज आपण कन्सिडर करतो. 3 इन्सिडंट रेज. कोणते 3 इन्सिडंट रेज येणार आहेत. 1 द इन्सिडंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, त्याच्यानंतर द इन्सिडंट रे पासिंग थ्रू द फोकस आणि द इन्सिडंट रे पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर. या 3 इन्सिडंट रेजचा यूज करून आपल्याला आता ह्या 3 इन्सिडंट रेज त्याच्यातले कोणतेही 2 रेज आपण कन्सिडर करायचे आहेत. किती, 2 रेज कन्सिडर करून आपल्याला इमेज फॉर्मेशन फाइंड करता येणार आहे. वेअर द किंवा पोझिशन ऑफ इमेज फाइंड करता येणार आहे. मग रे डायग्रॅम फॉर रिफ्रॅक्शन. You have learnt the rules for drawing ray diagrams for spherical mirrors. Similarly, one can obtain the image formed by an lens with the help of ray diagrams. आता तुम्ही स्पेरिकल मिररसाठी बघितलेलं आहे इमेज फॉर्मेशन. इमेज फॉर्मेशन फॉर स्पेरिकल मिरर हे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. आता तुम्हाला इमेज फॉर्मेशन बाय काय बघायचं आहे, कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे रिफ्रॅक्टेड रेजचा यूज करून इमेज कुठे फॉर्म होणार आहे ऑब्जेक्टची, इमेजची पोझिशन काय आहे, इमेजचं नेचर काय आहे आणि साईज काय आहे इमेजची, हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्याच्या आधी इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स लेन्ससाठी रूल्स काय आहेत, विच 3 इन्सिडंट रेज आर यूज्ड फॉर धिस. मग फर्स्ट इज इन्सिडंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. दिस इज प्रिन्सिपल ॲक्सिस. इन्सिडंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. आफ्टर रिफ्रॅक्शन इट गोज फ्रॉम फोकस, इट गोज थ्रू फोकस. आता इथं हे जे रिफ्लेक्टेड रे लिहिलेलं आहे ते करेक्ट करायचे तुमच्या पुस्तकामध्ये आणि ते काय असणार आहे, दॅट इज रिफ्रॅक्टेड रे. तो कोणता रे आहे, रिफ्रॅक्टेड रे. ह्या तिन्ही डायग्रॅम्समध्ये रिफ्लेक्टेड रे लिहिलेलं आहे पुस्तकात. ते कॅन्सल करून तिथं तुम्ही कोणता रे लिहिणार आहात, रिफ्रॅक्टेड रे हे पाहिजे. मग इथे सुद्धा म्हणजे बघा, वन कॅन यूज द फॉलोइंग 3 रूल्स. आता 3 रूल्स कोणते आहेत ते बघूयात. विच आर द 3 रेज. फर्स्ट इज इन्सिडेंट रे गोइंग टू किंवा पासिंग थ्रू incident ray which is parallel to principal axis. After refraction it goes through focus.
तो फोकसमधून जाणार आहे. हा एक इन्सिडेंट रे कन्सिडर करता येतो आपल्याला. त्याच्यानंतर दुसरा कोणता कन्सिडर करणार आहोत? इन्सिडेंट रे पासिंग थ्रू फोकस. आता हा इन्सिडेंट रे पासिंग थ्रू फोकस हा असासुद्धा येऊ शकणार आहे. इन्सिडेंट रे पासिंग थ्रू फोकस आणि तो आफ्टर रिफ्रॅक्शन कसा जाणार आहे? इट गोज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. हा झाला दुसरा रूल. आणि तिसरा रूल कोणता आहे? इन्सिडेंट रे पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर. आता जो इन्सिडेंट रे ऑप्टिकल सेंटरमधून पास होतो तो काय होणार आहे? इट पासेस विदाऊट चेंजिंग इट्स डायरेक्शन. तो तसाच पुढं पास होणार आहे विदाऊट चेंजिंग इट्स डायरेक्शन. आता या 3 इन्सिडेंट रेजचा यूज करून, त्यांचे रिफ्रॅक्टेड रेजचा यूज करून आपल्याला दिलेला ऑब्जेक्टच्या पोझिशनला इमेज पोझिशन कुठं असणार आहे, साईज कशी असणार आहे, त्याची इमेजची नेचर काय असणार आहे हे तुम्हाला समजणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट आर द रूल्स used for formation of image formation by convex lens. What are the rules किंवा state the rules for image formation by convex lens. त्यावेळेस तुम्हाला ह्या 3 डायग्रॅम्स ड्रॉ करायचे आहेत आणि ते रूल्स तुम्हाला लिहायचे आहेत. आता डायग्रॅम्स ड्रॉ करायचे आहेत. मग आता इथं पहिली डायग्रॅम आहे. त्यावेळेला इन्सिडेंट रे कोणता आहे? इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याच्यानंतर आफ्टर रिफ्रॅक्शन तो कसा जाणार आहे? पासेस थ्रू फोकस. त्याच्यानंतर सेकंड रे कोणता आहे? इन्सिडेंट रे पासिंग थ्रू फोकस. इन्सिडेंट रे कशामधून जातो आहे? फोकसमधून जातो आहे. आणि आफ्टर अ रिफ्रॅक्शन इट गोज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि थर्ड रे कोणता आहे? इन्सिडेंट रे पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर. इट पासेस विदाऊट चेंजिंग इट्स डायरेक्शन. इट पासेस विदाऊट चेंजिंग इट्स डायरेक्शन. ह्या 3 रूल्सपैकी कोणतेही 2 रेज, या 3 इन्सिडेंट रेजपैकी कोणतेही 2 इन्सिडेंट रेज घेऊन आपण इमेज फॉर्म्ड बाय कॉन्व्हेक्स लेन्स, त्याची पोझिशन, त्याचं नेचर, इमेजचं हे स्टडी करू शकणार आहोत. मग आता ही इमेज जी आहेत, आता इमेज ज्या आहेत स्पेरिकल मिरर, त्याच्यामध्ये तुम्ही इमेज फॉर्मेशन बघितलेलं आहे. मग इमेज ही कोणते आहेत टाईप्स इमेजचे? रियल इमेज आणखीन व्हर्च्युअल इमेज. रियल अँड व्हर्च्युअल इमेज. आता याच्यातली रियल इमेज जी असते ती रियल इमेज आपल्याला स्क्रीनवरती घेता येते. रियल इमेज जी आहे ती स्क्रीनवर घेता येते, पण व्हर्च्युअल इमेज जी असते ती आपल्याला स्क्रीनवर घेता येत नाही. आता रियल इमेज केव्हा फॉर्म होणार आहे? ज्या वेळेला रिफ्रॅक्टेड रेज ॲक्च्युअल मीट होणार आहेत. 2 रिफ्रॅक्टेड रेज, ह्या 3 रूल्सपैकी 2 रिफ्रॅक्टेड रेज हे ॲक्च्युअल मीट होत असतील तर तिथं काय होणार आहे? रियल इमेज मिळणार आहे. आणि जर ते ॲक्च्युअल मीट होत नसतील आणि ज्यावेळेस तुम्ही बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये एक्सटेंड कराल आणि एक्सटेंड केल्यानंतर ते जर एका पॉईंटला मीट होत असतील आणि तिथं मिळणारी इमेज जी असते ती कशी असते? व्हर्च्युअल इमेज असते. म्हणजे व्हर्च्युअल इमेज ही आपल्याला स्क्रीनवर घेता येत नाही, पण रियल इमेज वी कॅन टेक इट ऑन द स्क्रीन. स्क्रीनवरती जी इमेज दिसते, मग कोणत्या टाईपची इमेज स्क्रीनवर दिसणार आहे? रियल इमेज दिसणार आहे. आता रियल आणि व्हर्च्युअल इमेज यांच्यामध्ये फरक काय आहे? तुम्हाला आता हा एक्सपेरिमेंट जो आहे तो एक्सपेरिमेंट तुम्हाला वर्कबुक जर्नलमध्ये आपण एक्सपेरिमेंट बघताना लक्षात येईल. त्यावेळेस तो जास्त क्लिअर लक्षात येईल. काय ठेवलेलं आहे इथे? ऑब्जेक्ट म्हणून एक कॅन्डल घेतलेली आहे, कॉन्व्हेक्स लेन्स, आणखीन ही स्क्रीन. आता काय करायचं आहे? ती स्क्रीन जी आहे ती स्क्रीन क्लिअर इमेज ऑब्जेक्टचं मिळण्यासाठी थोडी पुढं मागे मूव्ह करायची आणि ज्या ठिकाणी ती क्लिअर इमेज मिळते त्यावेळेस ती फिक्स करायची, ती पोझिशन ती स्क्रीनची. आणखीन मग कॉन्व्हेक्स लेन्स आणखीन स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स तुम्ही काय करणार आहात? मेजर करणार आहात. आता हे असणार आहे इमेज डिस्टन्स आणि कॅन्डल आणि कॉन्व्हेक्स लेन्स यांच्यामधलं डिस्टन्स काय असणार आहे? ऑब्जेक्ट डिस्टन्स. आणि हे 2 डिस्टन्स मिळाल्यानंतर तुम्हाला फोकल लेंथ कशी फाईंड करायची हा एक एक्सपेरिमेंट किंवा पुढं लक्षात येईल. आता तुम्हाला पुढचं काय विचारलेलं आहे? व्हॉट आर द रियल अँड व्हर्च्युअल इमेज. आता रियल इमेज कशाला म्हणायचं असतं? तर रियल इमेज म्हणजे काय असणार आहे? आता तुम्ही स्पेरिकल मिररमध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट बघितलेलं आहे. काय बघितलेलं आहे? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग रियल इमेज केव्हा मिळणार आहे?
मिररसाठी ज्यावेळेस रिफ्लेक्टेड रेज दोन रिफ्लेक्टेड रेज ॲक्च्युअल मीट होतात त्यावेळेस तिथं जी इमेज मिळणार आहे ऑब्जेक्टची ती कसली असणार आहे, रिअल इमेज असणार आहे. आणि ज्या वेळेला ते ॲक्च्युअल मीट होत नाहीत, रिफ्लेक्टेड रेज ॲक्च्युअल मीट होत नाहीत, पण ते काय होणार आहेत, पाठीमागच्या बाजूला एक्सटेंड केले, इफ वी एक्सटेंड दॅम ऑन बॅकवर्ड साईड, मग त्यावेळेस ते मीट होणार आहेत एकमेकांना. आणि त्यावेळेस जी इमेज मिळते त्याला काय म्हटलेलं आहे, व्हर्च्युअल इमेज. तिला काय म्हणायचं आहे, त्या इमेजला काय म्हणायचं आहे, व्हर्च्युअल इमेज. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आता हाऊ विल यू फाइंड वेदर द इमेज इज रिअल ऑर व्हर्च्युअल. मग जी इमेज आपल्याला स्क्रीनवर घेता येते तिला काय म्हणायचं आहे, रिअल इमेज. आणि जी स्क्रीनवर घेता येत नाही त्याला काय म्हणायचं आहे, व्हर्च्युअल इमेज. मग कॅन अ व्हर्च्युअल इमेज बी ऑब्टेन ऑन स्क्रीन. स्क्रीनवरती व्हर्च्युअल इमेज घेता येते का, तर व्हर्च्युअल इमेज स्क्रीनवर घेता येत नाही. तर पहिल्यांदा रिअल आणखीन व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय लक्षात आलं आहे. आता रिअल इमेज केव्हा तयार होते, तुम्ही मिररसाठी स्टडी केलेलं आहे. कॉन्केव मिरर म्हणजेच तिथं कॉन्व्हर्जिंग रिफ्लेक्टेड रेज असतील त्यावेळेला रिअल इमेज मिळणार आहे. आणखीन लेन्स असेल तर कॉन्व्हर्जन्स कशाचं असणार आहे, रिफ्रॅक्टेड रेज, कॉन्व्हर्जन्स ऑफ रिफ्रॅक्टेड रेज, त्याच्यामुळं मिळणार आहे रिअल इमेज. आणि रिअल इमेज इथे रिफ्लेक्टेड रेज किंवा रिफ्रॅक्टेड रेज मीट ॲक्च्युअली दे मीट इच अदर, आणि त्यावेळेला आपल्याला तिथं रिअल इमेज मिळते. व्हर्च्युअल इमेजला द रिफ्रॅक्टेड रेज ॲपियर्स टू कम फ्रॉम अ पॉईंट, आणि त्या पॉईंटपाशी काय मिळणार आहे, व्हर्च्युअल इमेज ऑब्जेक्टची मिळणार आहे. रिअल इमेज कॅन बी प्रोजेक्टेड ऑन द स्क्रीन, स्क्रीनवरती ती घेता येणार आहे. आणि व्हर्च्युअल इमेज कॅनॉट बी प्रोजेक्टेड ऑन द स्क्रीन. आता रिअल इमेज जी असते ती कशी असते, इन्व्हर्टेड असते. ऑब्जेक्टशी रिलेटेड ती कशी असणार आहे, इन्व्हर्टेड असणार आहे. आणि व्हर्च्युअल इमेज ही कशी असणार आहे, इरेक्ट असणार आहे. व्हर्च्युअल इमेज इज इरेक्ट आणि रिअल इमेज इज इन्व्हर्टेड. हे या दोनमधला डिफरन्स असणार आहे. तो तुम्ही थोडाफार 9th बघितलेला आहे. नाव वी विल सी द how to find the image of object when the image of object for different positions of object by using convex lens. convex lensचा यूज करून इमेज फॉर्मेशन बघायचं आहे, त्याची पोझिशन इमेजची, त्याचबरोबर त्याचं साईज काय आहे आणि नेचर काय आहे. तुम्हाला इथे एक डायग्रॅम दाखवलेली आहे. इथं ही आहे कॉन्व्हेक्स लेन्स. काय असणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. आणि ए बी ही लाईन काय डिनोट करणार आहे, ए बी डिनोट्स द ऑब्जेक्ट. ए बी काय डिनोट करणार आहे, ऑब्जेक्ट. आणि आता इथं जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला दिसतो तुम्हाला, त्या पोझिशन काय आहे ऑब्जेक्टची, इट इज बियॉन्ड 2F1. 2F1च्या पाठीमागे आहे. आता बघा ही आहे कॉन्व्हेक्स लेन्स, त्याच्यानंतर हा ऑप्टिकल सेंटर, हे असणार आहे त्याचा फोकस, प्रिन्सिपल फोकस F1, आणि इथं असणार आहे F2, हे प्रिन्सिपल फोकस. आता F1 ही जी फोकल लेंथ आहे किंवा OF1 जेवढं डिस्टन्स आहे तेवढ्याच डिस्टन्सवरती कोणता पॉईंट घेतलेला आहे, आणखीन एक पॉईंट, आणि त्याला नेम काय दिलं आहे, 2F1. तसंच राईट हँड साईडला सुद्धा कोणता पॉईंट आहे, OF2. एवढंच डिस्टन्स घ्यायचं आहे इथं, आणि त्या पॉईंटला नेम काय दिलं आहे, 2F2 हे नेम दिलेलं आहे. मग इमेज जी फॉर्म होणार आहे किंवा ऑब्जेक्टच्या पोझिशन्स दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी काय यूज केलं जातं, ऑप्टिकल सेंटर, फोकस, आणखीन हा काय असणार आहे, 2F1 किंवा 2F2 हे नेम्स लक्षात ठेवायचे. 2F1 म्हणजे काय आहे, तर OF1च्या ट्वाईस असणार आहे. ही OF1 एवढंच डिस्टन्स Fपासून, ओपासून ती 2 फोकल लेंथवरती असणार आहे F1, 2F1. आणि 2F2 हा ओपासून, ऑप्टिकल सेंटरपासून किती युनिट्सवर असणार आहे, फोकल लेंथच्या ट्वाईस एवढं असणार आहे हे. आता पहिल्यांदा तुम्हाला स्टडी करताना ह्या रे डायग्रॅम्स काढायच्या आहेत. रे डायग्रॅम्ससाठी बघा
रेज कोणते कन्सिडर केलेत. आता इथं ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट कशानं डिनोट केला आहे, ए बीनं. ऑब्जेक्ट हा नेहमी तुम्ही साईन कन्व्हेन्शन्स फॉर स्पेरिकल मिरर बघितलेलं आहे. ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट टू द लेफ्ट हँड साईड ऑफ मिरर. तसंच लेन्ससाठी सुद्धा ऑब्जेक्ट हा कुठं असणार आहे, लेफ्ट हँड साईड ऑफ लेन्स. मग ए बी हा ऑब्जेक्ट आहे. आता याच्यामध्ये बीपासून जाणारे 2 रेज कन्सिडर केलेत. इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आणि इन्सिडेंट रे पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर. मग इन्सिडेंट रे विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर अ रिफ्रॅक्शन इट गोज थ्रू द प्रिन्सिपल फोकस. तो F2 मधून जाणार आहे. आणि जो ऑप्टिकल सेंटरमधून जातो इट गोज विदाऊट किंवा इट पासेस विदाऊट चेंजिंग इट्स डायरेक्शन. तो तसाच पुढे जाणार आहे. मग हे जे 2 रेज आहेत ज्या पॉईंटला इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला कोणाचं इमेज मिळणार आहे, बीचं इमेज मिळणार आहे. आणि ते इमेज कशानं दाखवलं आहे, बी डॅशनं दाखवलेलं आहे. आणि मग एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आहे इथं परपॅन्डिक्युलर. आणि फूट ऑफ परपॅन्डिक्युलर जो आहे तो कशाचा असणार आहे, इमेज एचं इमेज असणार आहे. एचं इमेज ए डॅशनं दाखवलं आहे आणि बी पॉईंटचं इमेज काय आहे, बी डॅश. म्हणजे ए बी या ऑब्जेक्टचं इमेज काय आहे, ए डॅश बी डॅश हे इमेज झालं. आता इमेज तुम्हाला कुठं झालेलं दिसतं, तर पोझिशन काय आहे, इमेज इज फॉर्म्ड बिटवीन F2 अँड 2F2. इमेज कुठं फॉर्म झालेला आहे, बिटवीन F2 अँड 2F2. आणि जर तुम्ही साईज बघितली तर त्या साईजमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टपेक्षा इमेज हे काय आहे, स्मॉलर आहे. इमेज इज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. आणि आता इथं तुम्हाला इमेज कसं, नेचर काय आहे इमेजचं, इथं ॲक्च्युअल रिफ्रॅक्टेड रेज जे आहेत ते मीट होतात. म्हणजे इथं रिअल इमेज. आणि ती कशी असणार आहे, ऑब्जेक्ट हा अपवर्ड आहे, प्रिन्सिपल फोकसच्या वरच्या बाजूला आहे. तर तुम्हाला इमेज ही प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरच्या बाजूला आहे ऑब्जेक्ट परपॅन्डिक्युलर. आणि त्याची इमेज तुम्हाला कशी मिळते, परपॅन्डिक्युलर प्रिन्सिपल ॲक्सिसला परपॅन्डिक्युलर पण डाऊनवर्ड. म्हणजे इथं अपराईट डाऊन असणार आहे. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड. इमेजचं नेचर काय आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड. पोझिशन काय आहे, बिटवीन F2 अँड 2F2. आणखीन त्याचं नेचर काय आहे, साईज काय आहे, स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. आता हे एक इथं दाखवलेलं आहे. अशा डिफरंट पोझिशन्ससाठी तुम्हाला इथं चार्ट दिलेला आहे. आणि त्या रे डायग्रॅम्स तुम्हाला कधी 2 मार्कासाठी विचारल्या जातात, ड्रॉ करा, त्या करायला आल्या पाहिजेत. आता इथं तुम्हाला डिटरमाइन द पोझिशन, साईज अँड नेचर ऑफ इमेज फॉर्म्ड बाय डिफरंट इमेज फॉर्म्ड फॉर डिफरंट पोझिशन्स ऑफ ॲन ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ रे डायग्रॅम्स. मग आता तुम्हाला इथं रे डायग्रॅम्सचा यूज करून काढायचे आहेत. आणि इथं तुम्हाला दाखवलेले आहेत किती आहेत डिफरंट पोझिशन्स ऑब्जेक्टचे. इन्फिनिटी आहे, बियॉन्ड टू F1 आहे, ॲट 2F1, बिटवीन F1 अँड 2F2, ॲट F1 आणि बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर. ह्या डिफरंट 6 पोझिशन्ससाठी रे डायग्रॅम्स तुम्हाला इमेज फॉर्मेशनच्या रे डायग्रॅम्स फाइंड करायला आल्या पाहिजे, काढायला आल्या पाहिजे, ड्रॉ करायला आल्या पाहिजेत. त्याच्यातली आणखीन एक पोझिशन इथं दाखवलेली आहे. इथं कोणती दाखवलेली आहे, ऑब्जेक्ट इज बियॉन्ड 2F1. म्हणजे ही जी सेकंड पोझिशन आहे त्याची रे डायग्रॅम ह्या पॅरेग्राफ इथं आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा बघा, हे सुद्धा काय आहे, एक रे डायग्रॅम, इमेज फॉर्मेशनची रे डायग्रॅम आहे. त्यावेळेस ऑब्जेक्ट ए बी कुठे प्लेस केलेला आहे, बिटवीन फोकल लेंथ. म्हणजे F1 आणखीन ऑप्टिकल सेंटर यांच्यामध्ये ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. त्यावेळेस 2 रेज, इन्सिडेंट रेज कन्सिडर केले. 1 इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आणि आफ्टर रिफ्रॅक्शन इट गोज थ्रू फोकस. त्याच्यानंतर दुसरा पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर, इट पासेस विदाऊट चेंजिंग इट्स डायरेक्शन. आणि आता हे 2 रेज आता या बाजूला तर ते मीट होणार नाहीत, पण ते जर एक्सटेंड केले पाठीमागं तर तुम्हाला या पॉईंटमधून ते आल्यासारखे वाटतात. रिफ्रॅक्टेड रेज या पॉईंटमधून येतात. म्हणून या पॉईंटपाशी बीचं काय मिळणार आहे, इमेज मिळणार आहे. ते बी डॅशनं डिनोट होणार आहे. म्हणजे बी डॅश ए डॅश ही काय असणार आहे, ए बी या ऑब्जेक्टची इमेज असणार आहे. आता इथं इमेजची पोझिशन कुठे आहे, तर इमेज इज फॉर्म्ड टू द सेम साईड ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ज्या बाजूला आहे लेन्सच्या त्याच बाजूला काय फॉर्म झालेलं आहे, इमेज फॉर्म झालेलं आहे. आणि जर इमेज बघितलं तर तुम्हाला ऑब्जेक्टपेक्षा कसं दिसतं आहे, ते एनलार्ज दिसतं. म्हणजे इथं मॅग्निफाईड इमेज मिळणार आहे किंवा इमेज इज व्हेरी लार्ज मॅग्निफाईड इमेज. आणि आता त्याचं नेचर काय आहे,
आता इथं उलटी दिसते का इमेज, ऑब्जेक्ट जसं आहे तसंच इमेज दिसते. म्हणजे इथं तुम्हाला इरेक्ट इमेज दिसतं. आणखीन हे रिफ्रॅक्टेड रेज जे आहे ते पाठीमागं एक्सटेंड केलेले आहेत. मीन्स दिस रिफ्रॅक्टेड रेज ॲपियर दे आर ॲपियरिंग दॅट दे आर कमिंग फ्रॉम पॉईंट बी. म्हणून ही इमेज जी आहे ती कोणत्या टाईपची आहे, व्हर्च्युअल इमेज. आता इथं व्हर्च्युअल इमेज केव्हा मिळते, वेन द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड विदिन द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकल लेंथमध्ये ज्यावेळेस ऑब्जेक्ट ठेवला जातो त्यावेळेस आपल्याला इमेज जी असते ती कशी मिळते, इरेक्ट मिळते, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. आणि इट इज हायली मॅग्निफाईड किंवा मॅग्निफाईड इमेज मिळतं. इमेज इज लार्जर, व्हेरी लार्ज दॅन द ऑब्जेक्ट. आणि पोझिशन काय आहे त्याची, सेम साईड ऑफ द लेन्स ॲज द ऑब्जेक्ट. म्हणजे लेन्सला ज्या बाजूला ऑब्जेक्ट आहे त्याच बाजूला इमेज मिळते आपल्याला. म्हणजेच द इमेज इज फॉर्म्ड ऑन द सेम साईड ऑफ द लेन्स ॲज द ऑब्जेक्ट, हे येणार आहे. आता इथं 2 डायग्राम्स तुम्हाला इथल्या दाखवलेल्या आहेत. 6 फिगर, 6 डिफरंट पोझिशन्स ऑफ ऑब्जेक्टच्या 2 इथं आहेत दाखवलेल्या. म्हणजे ही 6th दाखवलेली आहे, आणखीन ही 2nd दाखवली आहे. मग तुम्हाला 1st, 3rd, 4th, 5th ह्या ड्रॉ करायच्या आहेत. ह्यासुद्धा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये ड्रॉ करायच्या आहेत. आता ड्रॉ करताना काय काळजी घ्यायची किंवा कसं ड्रॉ करायचं, तिथं ऑप्टिकल सेंटर असायला पाहिजे. F1, F2, 2F1, 2F2 हे मार्किंग्स. आणि मग हा ऑब्जेक्ट येणार आहे. मग पहिल्यांदा ऑब्जेक्ट हा कुठं आहे, इन्फिनिटीला असणार आहे, व्हेरी फार अवे फ्रॉम द लेन्स. आणि मग त्यावेळेस त्याची इमेज कुठं मिळते, ह्या डिफरंट पोझिशन्स, ऑब्जेक्टच्या डिफरंट पोझिशन्सला इमेज फॉर्मेशन हे तुम्हाला स्टडी करायचे किंवा त्याचे रे डायग्रॅम्स ड्रॉ करायचे आहेत. आणि ते करत असताना बघा इथं मी काढून दाखवलेले आहेत, फक्त तुम्हाला बघा आणखीन तसेच तुमच्या वहीमध्ये त्या रे डायग्रॅम्स ड्रॉ करा. आता पहिल्यांदा तो ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट कुठं प्लेस केलेला आहे. आता इथं हा ऑब्जेक्ट मी दाखवताना माझ्या डायग्रॅम्समध्ये AB, इथं माझा A पॉईंट आहे, आणखीन बेसला B, दिस इज ऑब्जेक्ट. आता पहिल्यांदा हा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट कुठं प्लेस केलेला आहे, इन्फिनिटीला. तो खूप लांब आहे, इन्फिनिटीला आहे. आता इन्फिनिटीकडून येणारे रेज जे असतात ते कसे असणार आहेत, सगळे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. ते कसे असणार आहेत, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. मग त्याच्यामधले तुम्ही रेज जर घेतले पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, मग हे सगळे रिफ्रॅक्टेड रेज कुठे मीट होणार आहेत, F2ला मीट होणार आहेत, म्हणजे फोकसला मीट होणार आहेत. आणि इथं या पोझिशनला एक पॉईंट इमेज ABची मिळणार आहे. कशी मिळणार आहे, पॉईंट इमेज, म्हणजे हायली डिमिनिश्ड इमेज. डिमिनिश म्हणजे व्हेरी स्मॉल. डिमिनिश्ड इमेज, पॉईंट इमेज मिळणार आहे. आणि ती कुठं मिळणार आहे, नियर द फोकस किंवा ॲट फोकस. आणि तो असणार आहे फोकस. आणि आता हे जे डिस्टन्स असणार आहे याला काय म्हणतो आपण, फोकल लेंथ. फोकसपाशी इमेज मिळणार आहे, म्हणून पोझिशन काय झाली इमेजची, ॲट फोकस. साईज काय झाली, पॉईंट इमेज मिळणार आहे. आणि नेचर काय आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड. रिअल अँड इन्व्हर्टेड. आता ही लेन्स आहे म्हणून लेन्स लिहायचे. आता ॲरोज बघायचे आहेत. ॲरो डायग्रॅम, इन्सिडेंट रेचे ॲरोज टुवर्ड्स द लेन्स असले पाहिजेत आणि रिफ्रॅक्टेड रेजचे ॲरोज पण त्याच्यावरती असायला पाहिजेत. ही झाली पहिली फिगर पहिल्यासाठी. आता त्याच्यानंतर आता हे डायग्रॅम्स ड्रॉ करताना कसे ड्रॉ करायचे आहेत बघा. तुम्हाला तुमचा कंपासचा यूज करून ड्रॉ करता येणार आहेत. कसं करायचं आहे फक्त सांगते. आता बघा याच्यामध्ये आता डायग्रॅम ड्रॉ करताना पहिल्यांदा प्रिन्सिपल ॲक्सिस ड्रॉ करून घ्या. आणि प्रिन्सिपल ॲक्सिस नंतर आपल्याला लेन्स ड्रॉ करायची आहे, म्हणून तुमच्या कंपासमध्ये रेडियस 5 सेंटीमीटर घ्या. आणि प्रिन्सिपल ॲक्सिसवरती त्याचा एक पॉईंट ठेवा. आणखीन काय करा, एक आर्क ड्रॉ करा. आता आर्क ड्रॉ करताना तुम्ही वहीचं पेज वापरताय म्हणून 3 लाईन्स वरती जा आणि 3 लाईन्स खालच्या बाजूला, एवढेच घ्या. इथंपर्यंत आर्क ड्रॉ करून झाल्यानंतर आता दुसरा आर्क ड्रॉ करायचा, तीच रेडियस ठेवायची. आणखीन आधीचे हे 2 पॉईंट्स काय करणार, जॉईन करणार. ही तुमची काय झाली, लेन्स झाली. अशी लेन्स ड्रॉ करायची. आता तुम्हाला याची रेडियस कळलेली आहे. किती रेडियस आहे आपली,
तर रेडियस घेताना आपण किती घेतलेली आहे 5 सेंटीमीटर घेतली आहे आणि म्हणजेच बरोबर त्याच्या हाफ म्हणजे किती येणार आहे 2.5ला तुमचा काय असणार आहे रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ काय असते फोकस. आणखीन त्याच्या ट्वाईस F2 इथं म्हणजे Cच्या तिथं येणार आहे म्हणजे हा तुमचा काय असणार आहे F1 आणि इथं काय येणार आहे F2. हा पॉईंट O ऑप्टिकल सेंटर O. आता तुम्हाला डायग्रॅम्स ड्रॉ करण्यासाठी इथे एक पेन्सिलनं काय करायची आहे फेंट स्केलचा यूज करून फेंट लाईन ड्रॉ करायची म्हणजे हा तुमचा काय येणार आहे ऑप्टिकल सेंटर O. आणखीन आता तुम्ही जे काही रेज ड्रॉ करणार आहात इन्सिडंट रे कुठंपर्यंत येणार आहेत आणि रिफ्रॅक्टेड त्याची डायरेक्शन कुठं चेंज करायची ते कळलं पाहिजे त्याच्यासाठी. आता हा F1 आणखीन हे ह्याच्या ट्वाईस डिस्टन्स इथं हे F2. त्याच्यानंतर पुन्हा बघा इथून बरोबर 2.5ला काय येणार आहे 2.5 1 2 2.5ला काय असणार आहे तुम्ही 5 घेतलेलं आहे रेडियस किती आहे तुमचं 5 एक मिनिट हां मग रेडियस 5 आहे म्हणजेच तुमचं काय येणार आहे इथून घ्यायचे 2.5 मग इथं येणार आहे 1 2 आणखीन इथं येणार आहे तुमचा एक फोकस आणि त्याच्यानंतर पुढचा रेडियस ऑफ कर्वेचर इथून इथंपर्यंत हा इथं सेंटर होता आपण घेतलेला ही फेस काढायला. मग त्याच्याबरोबर रेडियसच्या काय करायचं आहे हाफ तुमचा काय येणार आहे इथं असणार आहे 2F2 आणि ह्याच्याबरोबर हाफ काय असणार आहे F2. तो काय असणार आहे F2 म्हणजे इथं येणार आहे तुमचा F2 आणि इथं येणार आहे 2F2. लक्षात आलं आहे हे कसे काढायचे आहेत हा 2F2 हे मार्किंग्स करायचे. त्याच्यानंतर तुमचा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट हा कुठे प्लेस करायचा आहे समजा आपण F2वरती प्लेस केला तर F2वरती प्लेस केला ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टला नेम दिलं AB नेम काय दिलं मी AB. आता ऑब्जेक्टमधून जाणारे 2 रेज आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. आता ऑब्जेक्टची लेंथ जी आहे आपण मिरर जो आहे आपला तो 3 लाईन्सपर्यंत झाला आहे मग त्याची थोडीशी ऑब्जेक्टची लेंथ कमी ठेवा म्हणजे तुम्हाला काय कळेल रेज काढायला येणार आहेत बरोबर. आता तुम्हाला इन्सिडंट रे पहिला इन्सिडंट रे कसा काढणार प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल मग तो कुठंपर्यंत न्यायचा तर ही फेंट लाईनने एक उभी रेष मारून घ्यायची तिथंपर्यंत न्यायचा. हे झाला इन्सिडंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि आफ्टर रिफ्रॅक्शन तो कसा पास होणार आहे इट पासेस थ्रू फोकस तो फोकसमधून पास होणार आहे. हा झाला रिफ्रॅक्टेड रे इन्सिडंट रेचा हा रिफ्रॅक्टेड रे. आता तुम्हाला दुसरा एक रे बघायचा आहे आणि तो रे कोणता असणार आहे तर तो रे तुमचा ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा असेल. तो रे ऑप्टिकल सेंटर आणि जिथं इंटरसेक्ट होणार आहे तिथं तुम्हाला काय मिळणार आहे इमेज. पण पहिल्यांदा लेन्स कशी ड्रॉ करायची ती लेन्स ड्रॉ करण्यासाठी तुम्ही कंपासमध्ये जी काही रेडियस घेतलेली आहे समजा हे बघा ही काय आहे रेडियस. आता हे इथं तुमचा येणार आहे 2F1 काय येणार आहे हा 2F1 येणार आहे आणि बरोबर या रेडियसच्या हाफ तुमचा काय असणार आहे फर्स्ट फोकस म्हणजे F1 ह्याचा हाफ इथं काय असणार आहे F1. त्याच्यानंतर या पोझिशनला बघा ही तुमची असणार आहे रेडियस ऑफ कर्वेचर या सरफेससाठी आणि म्हणजे तुमचा इथं 2F2 येणार आहे आणि बरोबर याच्या हाफ काय असणार आहे F2 असणार आहे. ह्याच्या हाफ काय असणार आहे F2. लक्षात आलेत कसे मार्किंग्स करायचे ते मार्किंग्स आधी करून घ्यायचे आणि मग लेन्स ड्रॉ झाल्यावरती मग तुमचं इमेज ड्रॉ करायला येणार आहे रे डायग्रॅम्स तुम्हाला ड्रॉ करायला येणार आहे. मग आता पहिलं आपण बघितलं कोणता बघितला आहे आता इथं मी ड्रॉ केलेले आहेत मग तिथं तसंच मी ड्रॉ केलेले आहेत बघा जी काही आपली रेडियस आहे त्या रेडियसच्या हाफ काय असणार आहे जो असेल तो फोकस. त्याचबरोबर या फेससाठी सुद्धा ही रेडियस आहे रेडियस ऑफ कर्वेचर तीच घेतलेली आहे आणि त्याच्या हाफ काय असणार आहे इथं तुमचा फोकस. हे बघा ह्याच्या हाफ इथं येणार आहे हे फोकस आणि हा त्याच्या दुप्पट म्हणजे हा F2 असेल तर हा काय येणार आहे 2F2. हा F1 असेल तर हा काय येणार आहे 2F1 हे लिहायचे. आता व्हेन ऑब्जेक्ट इज ॲट बियॉन्ड 2F2च्या पाठीमागं असेल ऑब्जेक्ट त्यावेळेस इमेज कुठे मिळते बिटवीन F2 अँड 2F2 आणि इमेज कशी आहे
स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट, रिअल अँड इन्व्हर्टेड. आणि पोझिशन काय आहे, पोझिशन इज ॲट F2 बिटवीन F2 अँड 2F2. मग आता इथं तुम्हाला असं लिहायचं आहे, पोझिशन ऑफ इमेज लिहायची आहे, साईज ऑफ इमेज लिहायचं आणि नेचर ऑफ इमेज हे तुम्ही लिहायचं. पुढच्यासुद्धा डायग्रॅमसाठी तुम्ही लिहायचं. आता थर्ड पोझिशन काय आहे ऑब्जेक्टची, ऑब्जेक्ट पहिल्यांदा कुठं होता ह्या ह्याच्यात, ऑब्जेक्ट हा इन्फिनिटीला होता. नंतर आता थोडा जवळ आला तो, म्हणजे जवळ येऊन कुठे आहे, बियॉन्ड 2F1. आता त्याच्याहीपेक्षा याच्यापेक्षा या ऑब्जेक्टमध्ये तो या फिगरमध्ये जवळ आला, म्हणजे तो कुठं आलेला आहे, 2F1ला आहे. मग 2F1ला असताना हा इन्सिडेंट रे एक आणि दुसरा इन्सिडेंट रे पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर, आणि ते दोन्ही रिफ्रॅक्टेड रेस ज्या पॉईंटला मीट होतात तिथं काय मिळणार आहे तुम्हाला, या ऑब्जेक्टची इमेज मिळणार आहे. आता इमेज कुठे मिळालं तुम्हाला, वेन द ऑब्जेक्ट इज ॲट 2F1 इमेज इज फॉर्म्ड ॲट 2F2. 2F2ला इमेज मिळाली. आणि आता जर साईज बघितला, इमेजची साईज आणि ऑब्जेक्टची साईज कशी आहे, सेम आहे. आणि नेचर काय आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड, रिअल आहे आणि इन्व्हर्टेड आहे. रे डायग्रॅम्स ड्रॉ करताना इम्पॉर्टंट डायरेक्शन ऑफ ॲरोज, डायरेक्शन ऑफ ॲरोज जर चुकले तुमचे तर डायग्रॅम चुकणार आहे. आणि हे जे आहेत, मी लेन्स कशी ड्रॉ करायची, कसंही असं ड्रॉ करायचं नाही आणि अंदाजे कुठे F1 कुठे असं न करता व्यवस्थित मेजरमेंट घेऊन जसं दाखवलं आहे तसं करा, म्हणजे व्यवस्थित डायग्रॅम्स येणार आहेत. आणि बरोबर तुम्ही जसे इथं ऑब्जेक्टची पोझिशन ठेवाल तसेच तिथं तुम्हाला इमेज फॉर्मेशन मिळणार आहे. म्हणजे तिथेच पॉईंट ऑफ इंटरसेक्शन येईल आणि इमेज फॉर्मेशन बरोबर येणार आहे न चुकता, जर हे मेजरमेंट्स मी सांगितल्याप्रमाणे नीट केलेले असतील तर येतील. आता इथंसुद्धा तुम्हाला काय लिहायचं आहे, पोझिशन ऑफ इमेज लिहायची. पोझिशन ऑफ इमेज कुठे आहे, ॲट 2F2. साईज काय आहे, सेम साईज ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. आणि नेचर काय आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड. आता त्याच्यानंतर फोर्थ फिगर, त्या फोर्थमध्ये पोझिशन काय आहे ऑब्जेक्टची, पोझिशन इज बिटवीन, ऑब्जेक्ट इज बिटवीन F2 अँड 2F1 अँड F1. 2F1 आणि F1च्या मध्ये ऑब्जेक्ट आहे, इन बिटवीन त्यांच्या दरम्यान आहे. मग हे दोन इन्सिडेंट रेस आणि ते तुम्हाला कुठे मीट होताना दिसतात बघा, ते या पॉईंटला काय होणार आहेत, रिफ्रॅक्टेड रेज हे मीट होणार आहेत. आणि इथं तुम्हाला BA या पॉईंटचं इमेज मिळणार आहे A' आणि Bचं इमेज इथं मिळणार आहे B'. म्हणून A' B' हे काय असणार आहे, इमेज. आणि जर तुम्ही बघितलं साईज तर इथं तुम्हाला इमेज कसं मिळतं, लार्ज इमेज दॅन द ऑब्जेक्ट. लार्ज आहे पण इमेज कसं आहे ते रिअल अँड इन्व्हर्टेड, रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज मिळणार आहे, लार्जर दॅन द ऑब्जेक्ट. आणि पोझिशन काय आहे त्याची, बियॉन्ड 2F2, 2F2च्या पुढं मिळणार आहे, बियॉन्ड 2F2 हे पोझिशन असणार आहे ऑब्जेक्ट इमेजची. लक्षात आलं, ही चौथी फिगर. त्याच्यानंतर आता हा ऑब्जेक्ट अजूनही जवळ न्यायचा, म्हणजे कुठं न्यायचा आहे, पुढच्या फिगरमध्ये तो F1वर फोकसवरती न्यायचा आहे, F1. आणि त्यावेळेला तुम्हाला इमेज कशी मिळणार आहे, आता ज्या वेळेला ऑब्जेक्ट हा F1 पाशी आहे त्यावेळेस हे दोन इन्सिडेंट रेस कन्सिडर केले. आता हे दोन इन्सिडेंट रेस इन्फिनिटीला गेल्यानंतर कुठेतरी ते मीट होणार आहेत, इन्फिनिटीला गेल्यावरती ती इन्फिनिटीला मीट होणार आहेत आणि तिथं ऑब्जेक्ट इमेज तयार होणार आहे. म्हणून इमेजची पोझिशन कुठं असणार आहे, इमेज इज ॲट इन्फिनिटी आणि हायली मॅग्निफाईड किंवा व्हेरी व्हेरी लार्ज इमेज मिळणार आहे. आणि इमेजचं नेचर काय असणार आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड. इमेजचं नेचर काय असणार आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड. त्याच्यानंतर पुढची पोझिशन, आता ऑब्जेक्ट अजूनही जवळ न्यायचं आहे, म्हणजेच कुठं, बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर. म्हणजे इथं ही बघा, ही पोझिशन काय आहे ऑब्जेक्टची, बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर. त्यावेळेस हा इन्सिडेंट रे आणि हा दुसरा सेंटर, ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा आणि एक प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असलेला विदाऊट इट आफ्टर रिफ्रॅक्शन पासेस थ्रू फोकस. आणि त्याच्यानंतर हा जो रे आहे तो काय आहे, ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा, आणखीन इट पासेस विदाऊट चेंजिंग इट्स डायरेक्शन. आता हे दोन रेज जर पाठीमागं एक्सटेंड केले तर या पॉईंटला ते इंटरसेक्ट होतात, म्हणजे या पॉईंटला तुम्हाला A पॉईंटची इमेज मिळणार आहे A'. आणि अशी रेष जर ड्रॉ केली, परपॅन्डिक्युलर लाईन ड्रॉ केली तर इथं काय मिळणार आहे तुम्हाला, Bची इमेज मिळणार आहे B'. म्हणून A' B' ही काय आहे ऑब्जेक्टची इमेज. आता ती इमेजची पोझिशन काय आहे, टू द सेम साईड ॲज दॅट ऑफ
टू द सेम साईड ऑफ द लेन्स ॲज द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ज्या बाजूला आहे त्याच बाजूला तुम्हाला इमेज मिळते. आता इमेजची नेचर काय आहे, साईज काय आहे, व्हेरी लार्जर इमेज मिळते. आणखीन कशी मिळणार आहे ती, नेचर ऑफ इमेज काय आहे, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. आता ह्या ज्या तुम्ही व्हर्च्युअल मिळते इमेज, म्हणजे ही इमेज तुम्हाला स्क्रीनवरती घेता येणार नाही. आणि इमेज कशी आहे, इरेक्ट आहे. मग आता कॉन्व्हेक्स लेन्समध्ये आपल्याला व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज फक्त एका पोझिशनच्या ऑब्जेक्टला मिळते. त्यावेळेस ऑब्जेक्ट कुठं प्लेस केलेला असतो, विदिन फोकल लेंथ ऑफ द लेन्सच्या फोकल लेंथमध्ये ज्या वेळेला ऑब्जेक्ट प्लेस केलेला असेल, म्हणजेच काय, ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर किंवा फोकस अँड ऑप्टिकल सेंटर यांच्यामध्ये ऑब्जेक्ट असतो. त्यावेळेस आपल्याला फक्त कोणतं इमेज मिळणार आहे, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. आणि बाकी सगळ्या ऑब्जेक्टच्या पोझिशनला इमेज कसं मिळतं, रिअल अँड इन्व्हर्टेड हे इमेज मिळत असतं. सो इन दिस वे वी हॅव स्टडीड द इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स लेन्स फॉर डिफरंट पोझिशन्स ऑफ ऑब्जेक्ट. मग आता कॉन्व्हेक्स लेन्समध्ये आपल्याला व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज फक्त एकदा मिळते आणि ती केव्हा आहे, वेन द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन फोकल लेंथ किंवा बिटवीन फोकस अँड ऑप्टिकल सेंटर. आता याचा यूज कुठे होतो, आता ऑब्जेक्ट हे आपल्याला व्हर्च्युअल आणि इरेक्ट दिसलं पाहिजे. म्हणजे डेंटिस्ट जे असतात, डॉक्टर्स, ते ज्या वेळेला आपल्याला आपल्या माऊथमध्ये टूथला एक्झामाइन करताना, दातांना बघताना ती लेन्स जी आहे त्यांची ती त्या दाताच्या जवळ नेतात. म्हणजेच तो ऑब्जेक्ट जो आहे, तो दात हा कशापाशी आला पाहिजे, जवळ का नेली जाते लेन्स, कारण तो दात हा दॅट टूथ त्याची पोझिशन जी आहे ऑब्जेक्टची ती कुठं आली पाहिजे, विदिन फोकल लेंथ आली पाहिजे. तरच त्या टूथची इमेज ही कशी मिळणार आहे, व्हर्च्युअल आणखीन इरेक्ट मिळणार आहे आणि त्याचं काय डायग्नॉस करता येणार आहे. त्याचबरोबर जे काही वॉच रिपेअर करणारे असतील, त्यामध्ये सुद्धा वॉच रिपेअर करत असताना वॉचचे जे काही मायन्यूट पार्ट्स आहेत ते बघण्यासाठी सुद्धा ती लेन्स ही त्या वॉचच्या जवळ नेली जाते. म्हणजेच त्याचे जे काही पार्ट्स आहेत एक्झामाइन करायचे, वॉचचे डिफरंट पार्ट्स ते कुठं येणार आहेत, विदिन फोकल लेंथ येणार आहेत आणि मग ते एनलार्ज होणार आहेत, आणखीन इरेक्ट पोझिशनमध्ये दिसणार आहेत आणि मग त्याच्यामध्ये जे काही करेक्शन्स किंवा काही रिपेअर असेल तर ते करता येणार आहे. म्हणजे ही जी कॉन्व्हेक्स लेन्स आहे तिचा यूज मॅग्निफिकेशनसाठी केला जाणार आहे. सिम्पल मायक्रोस्कोप्स आहेत, कंपाऊंड मायक्रोस्कोप्स आहेत. आता ह्याचं युजेस काय काय आहेत ते तुम्ही नंतर बघणार आहात. आता याच्यानंतर आपल्याला इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह लेन्स हे बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे इमेजेस मिळतात हे आपण नंतर बघूयात.